बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी गंध फुलांचा. प्रकरण 17. आमच्या घरी एक गाय होती, पांढरी शुभ्र आणि गोल गरगरीत, परंतु लांब शिंगाची. ती गाय आम्हाला कोणीतरी दिली होती. गाय तयार असे, गायीच्या खिल्लारातून ती उठून दिसे. गुराखी रामोशाच्या मधने म्हातारा तिला इतर गायींच्या कळपातून डोंगराला नेई. गावातली माणसं त्या कळपातल्या पांढऱ्या शुभ्र धष्टपुष्ट गोल शिंगाच्या काळा करंद झुपका असल्या शेपटीच्या गायीकडे पाहत असत. मास्तराची गाय, कोणीतरी आदराने म्हणे. दुष्ट लागावी अशीच गाय होती ती. चरवी भरून दूध देई. इतके दूध गावठी गाया कुणाच्याच देत नसत. तिला रानातली शिलकी वैरण असे, कारण दुसरं जनावरच आमच्या घरी नव्हतं. मी ती गाय हौसेनं पाळली होती. गाय व्यायली तेव्हा आम्ही अंगणात पडदा लावला होता, कुणाची नजर लागू नये म्हणून. पण एकदा कुणाची तरी नजर लागलीच. दुधाऐवजी गायीच्या आचळातून रक्त येऊ लागलं. रक्त मिश्रित दूध. मग काहीतरी उपाय केल्यावर ती पुन्हा चांगलं दूध देऊ लागली. सगळं दूध तिच्या पाड्यालाच असे. त्याचं पोट भरलं की मग तो आचळातून बाजूला होई. मग दादा धार काढत. कधीकधी आई ही धार काढे. दादांना शाळेला वेळ होणार असेल तर ते फक्त गाईचं निरसं ऊन दूध पिऊनच जात. तेही थोडं थोडकं नाही, संबंध कासांडी भर फस्त करत. गाईची 3 वेळा धार काढावी लागे. दादा रानातून आले व चहा प्यायला वेळ होणार असेल तर मग असे धारोष्ण दूधच पिऊन शाळेला जात. रानात जातानाच आईला सांगत, धार काढून कासांडी भरून उंबऱ्यावर ठेव, व मग ती कासांडी पिऊन शाळेला जात. आई म्हणे, जेवण वेळ नाही, शाळेला उशीर होईल. त्यांचं जाणं एवढं वेळेवर असे की गावातली माणसं म्हणत त्यांच्या जाण्या येण्यावरून घड्याळ लावावं. दादांच्या मावस भावाच्या मुलीचे मिस्टर व मुलगी ही दोन्ही नवरा बायको आमच्या गावात नोकरीला होती. दादांचं आजोळ पेठ, तिथं त्यांचे मावस भाऊ होते. कोंडी पाटील दादांचे आजोबा. त्यांना 4 मुलीच, मुलगा नव्हता. त्यांच्या 2 मुली कामेरीत दिल्या. त्यातली दादांची आई एक, म्हणजे माझी आजी, आमच्या डंक्याच्या वाड्यात दिली. खरं तर ही भावकी डंके या नावाने ओळखत असली तरी त्यांची कुळी कदम, पण आडनाव पाटील. डंक्याचा वाडा मोठा, त्यातच आम्ही राहत होतो. पेठच्या कोंडी पाटलांनी 2 मुली कामेरीत दिल्या, एक ओझरड्यात व एक नेरल्यात, म्हणजे नेरले या गावी. 4 मुलीतल्या 2 गोऱ्या पान देखण्या तर 2 काळ्या कुट्ट. त्या आपल्या बापाच्या रंगावर गेल्या तर दुसऱ्या आपल्या आईच्या रंगावर. दादांची मावशी गावातच, आमच्या भावकीतच दिली होती. आमची भावकी जशी गावच्या पूर्वेला तशीच भावकी गावाच्या पश्चिमेला हायवेच्या बाजूला पसरली होती. आम्हाला डंके म्हणत तर वरच्या भावकीला तानुलखम. तानुलखमची भावकी म्हणजे तानाजी लखमोजी. तानाजी लखमोजी ही 2 माणसं भावकीत प्रसिद्ध होती, म्हणून त्या भावकीला तानुलखम म्हणत. त्या भावकीतच दादांची मावशी होती. गरबाई नावाच्या प्रचंड विहिरीच्या आसपास ती भावकी पसरली होती. तर काही चावडी मागं पसरली होती, काही तळ्याजवळ, काही मारुतीच्या देवळापासून काही अंतरावर उत्तरेला पसरलेली होती. त्यांच्या गावातल्या मावशीला 3 मुलगे, नारायण, खंडू, आणखी एक कोणतरी होता. पेठच्या कोंडी पाटलाच्या जमिनीचा वारसा हा खंडूदादा होता. दादाचे आजोबा कोंडी पाटील नेरल्याला गेले. त्यांच्या मुलीला म्हणाले, तुझा पोरगा दत्तक घालतीस का? मुलगी म्हणाली, नाही रे बाबा, माझा पोरगा वाणी तिनीचा योकच आहे. कोंडी पाटील ओझरड्याला गेले. तिनेही नकार दिला. मग ते काबेरीस आले. एका डंकेच्या वाड्यातल्या मुलीला दादांच्या आईला विचारलं, तुझा पोरगा दत्तक घालतीस का? मुलगी म्हणाली, नाही रे बाबा, माझ्या मुलाला पेटची माणसं त्रास देतील. अगं मी आहे की, आम्हाला ती जमीनच नक. मग ते तानुलखमच्या आईला, म्हणजे आमच्या भावकीतच आपल्या दुसऱ्या मुलीकडे गेले. तुझा पोरगा दत्तक घालतीस? होय.
आणि मग ही मावशी आणि तिची 3 काळी ढूस दणगट पोरं पेटला गेली. पेटेतलं घर काबीज केलं, जमीन काबीज केली. भावकी काट्या घेऊन आली. त्यात एक जण दादांच्या कामेरीत दया मावशीचं खवीस पोरगं होतं. लढाई झाली. भावकी जीव घेऊन पळून गेली. पोराने पेट गावावर कायमचा वचक ठेवला. गाव भ्या लागलं. एका पोराचा पोलीस खात्याशी चांगला संबंध होता. त्यानं गाव अधिकच वचकून होतं. त्यातला एक जण मात्र चांगला गरीब होता. त्याचं नाव खंडूदादा. चिलीमसारखा ओढी. ओझरड्याची मावशीची एक मुलगी गावातच दिली होती. काळी करंद, जांभळावानी, पण स्वभावानं गोड. साऱ्यांची ती गोकुळाक्का. 3 मुलगे, नवरा शिकारी, रानगट, ढोरं भरपूर, डोंगर कपारीतली जमीन. गोकुळाक्का कधी कधी आपल्या मावस भावाकडे दादांच्याकडे येई. आई बायकोबरोबर गप्पा मारी. काहीतरी फडक्यातून घेऊन ये. पोराला खायला दे म्हणे. कधी देशी कोंबडीची 1-2 अंडी आणि पोरला करून दे म्हणे. गोकुळाक्काचा नवरा रानगट. डोंगरातल्या घोरपडी बिळात हात घालून उडी. एकदा एक घोरपड अशीच निघाली. नाना दगडाचा टिप्पिरा देत घोरपडीच्या मागे लागला. घोरपड बिळात शिरली. नानानं सगळा हात बिळात घातला, पण ती नख्या रोवून दगडात बसलेली. नानानं सरी ताकद लावली, पण जमेना. दादा तिथं कशाला तरी गेले होते. तेव्हा ते लहान होते, मास्तर नव्हते. नानानं हाक मारली, बापू इकडे या. काय नाना, माझी कंबार धर, मला मागं वड खच्चून. मास्तराने नानांची कंबर धरली. ओढू लागले. अरे खच्चून वड, जीव हाय का नाही अंगात. दादाने आणखीन जोर लावला. तशी घोरपड बाहेर आली. दादा मागे खडकावर आदळले. घोरपड तुटून आली. नानानं त्या घोरपडला शिवी हसडली. घोरपडनं पुढचं पाय आणि तोंड बिळातच राहिलं. मग नाना ती घोरपड घेऊन संध्याकाळी घराकडे आला. घराकडे जाताना म्हणाला, बापू संध्याकाळी जेव्हा ये, घोरपडीचं मट्टान आणि रस्सा कमरालाही चांगला असतोय. असा हा म्हातारा शिकारीचा नाद्या. कुत्री पाळी, डोंगराला जाई, खोकाड, ससा, आणि हा म्हातारा कुणाच्याही रानात घुसे. काटेरी कुंपणावर उडी मारे, शेंगाच्या जाळ्या उपटी, कधी रानातला हरभऱ्याचा मुडगा उपटी, कधी कुणाच्या उसात घुसे. ऊस मोडून आणि दादा जवळ असले तर म्हणे, बापू ऊस खा. नाना मालक काय म्हणतील, त्याच्या बाचं रान आहे काय, ही धरती माता आहे, तिचा आई आहे. नानाला 3 पोरगं 2 पोरी, पण सगळीच काळी ढुस. नाना मारामारीही करी. कुणाच्यात पोळ्यांचं जेवण असले की नाना बिन आमंत्रणाचा तिथं जाई. वाटेनं कुणालाही बोलवी, चला बापूच्या दुरड्या आल्यात, थाप टोकून दे. त्यावेळेला दादांचं लग्नही झालं नव्हतं. मग दुरड्या कुठल्या. एकदा तर मास्तरांनाच म्हणाले, बापू जेवाय चला, दुरड्या आल्यात. कुणाच्या, तुला काय करायचं, तू चल म्हणजे झालं. नानानं एक पोरगी इटकऱ्यात दिली. तिच्या एका डोळ्यात फूल पडलं होतं, म्हणून ती कशी तरी दिसे. एक लाडेगावात प्रोफेसरला, पण नानाला ते स्थळ पसंत नव्हतं. त्यांचं नावच पसंत नव्हतं. नाना म्हणायचा, पाटील पाहुणा पाहिजे. मग एक मांगल्यात दिली. ती पोरगी सारखी म्हणे, मला मास्तर नवरा पाहिजे. केला मास्तर. पुढं त्यानं काळी पोरगी म्हणून टाकून दिली. तो कुठं जोगतीला नादावला होता. मग त्यानं पुढं दुसरी बायको केली. हिनं ठोकला दावा पोटगीचा. मग वळतीवर आला, चल तुला मी सांभाळतो असं म्हणाला. नानासारखा काटक माणूस नव्हता. 80व्या वर्षीसुद्धा कळ्याचा लाडू फोडून खाई, ऊस खाई, मूग भाजून कडाडा खाई, हरभरा खाई. असं आमचं गावातलं पाहुणं. अशा गावात मी वाढलो होतो. गोरा पान होतो, तब्येतीनं दणकट दिसायचो. एकुलता एक, खाना भरपूर. आई भात तर भात, दूध भात, तूप भात वाढी. सकाळचं पाव दुधातून दे. आमचीही एक शेळी होती, काळी करंद आणि तयार. ती पण भरपूर दूध दे. आईला शेळीचं दूध आवडत नसे. चहाला म्हणे वास येतो. मी मात्र शेळीच्या उन्हून दुधातनं पाव खाई.
तिथं सकाळच्या पाऱ्यात एक गरीब ब्राह्मणाचं पोरगं पत्र्याच्या चाळणीतून पाव घेऊन येई. ताजे पाव अशी त्या रस्त्यावर हाक आली की मला आई पाव घे. कधी त्याला पैसे द्यायचे तर कधी जोंधळे. आमच्या गावात त्यावेळी एक गोरेपान उंच देखणी दणगट माळीने कासोट असे. घ्या वांगी असं म्हणे. अशा 4 बायका कुठून तरी येत. त्यात एक भलतीच देखणी होती. सारेजण तिच्या जवळचं माळवं घेत. तिच्या पाठीत वांगी चांगली असत. तिच्यासारखीच टवटवीत. जांभळी पारवी देशी वांगी मोठी असत तरीही ती वांगी कधी जून नसत. त्या वांग्याचं कालवण भलतं रुचकर लागे. मटणाच्या रश्श्यापेक्षाही भारी लागे. त्या माळणीजवळ इतरही भाजीपाला असे पण वांगी सर्वात उत्तम. अशा वातावरणात मी वाढलेलो. त्यात BA. भावकीत कुणीच इतकं शिकलं नव्हतं. मी भावकीतला पहिला BA कदाचित गावातलाही असेन. कोल्हापूरला राजाराम कॉलेज या दक्षिणेतल्या प्रसिद्ध सरकारी कॉलेजात शिकून आलेलो. त्यामुळं माझा तसा गावात भाव वाढलेला. पण मी कुणाच्या अध्यात ना मध्यात. शांत घरी बसून असे. वाची लिही एवढंच. वाड्यात दादांना 4 चुलत भाऊ. एक बळवंत, गाव त्याला बाळू तात्या म्हणत. एक आत्माराम, त्याला आत्मा आबा किंवा चलन आबा का म्हणत होते ते कळलं नाही. नावाचा शोध कधीच लागला नाही. कदाचित गोष्टीला तो उत्तर देत असताना त्याला चलन पाहिजे असं म्हणत असेल. चलन आबाची पहिली बायको मेली होती. तिला एकच मुलगी. तिचं नाव चिंगी. आता तिला चिंगाबाई म्हणतात. दुसऱ्या बायकोला शालन, सखू आणि अक्काताई. त्याने थोरल्या मुलीचा मुलगा दत्तक घेतला. आबा चिलीम फार ओढायचा. फडणीस नावाचा त्यांच्याच वयाचा दोस्त. शिंपी कामकरी वारकरी होता. पोथ्या वाची, ज्ञानेश्वरी वाची. गावात कोणाकडे एवढे ग्रंथ नसतील एवढे ग्रंथ त्यांच्याकडे होते. रामायण, महाभारत, दासबोध, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथांचा जो भोगता. वर्तमानपत्र मागवत. नवयुग मागवी. गावात एकच वर्तमानपत्र येई आणि ते त्यांच्याकडे असे. नवयुग मागवी, मराठा मागवी. नवयुगच्या रविवारच्या पुरवणीत शंकरराव खरात यांची बलूत ही कथा मला चालू होती. ती वाचायला मी उड्या मारत जाई. तेवढीच कथा वाची. त्यावेळी शंकरराव खरातांच्या कथेमालेनं मला झपाटलं होतं, भारून टाकलं होतं. फडणवीस कधीकधी लहर आली म्हणजे चेष्टा करीत. तुझ्या आत्याची पोरगी आणि तू वाड्याच्या हुंबऱ्यावर बसून काय बोलत होता. मी लाजून जाई. आपण लगीन करूया म्हणत होता नव्ह का. मग मी आणखीनच लाजून जाई. फडणीसाच्या गळ्यात तुळशी माळा होती. तशी शिंप्याची हिरवी टेप तशीच होती. गुळंद धोतर आणि गुळंद दंडकं. कानात कापडावर रेघा मारायची पेन्शिल. कधीकधी तर साबणाच्या वड्याच्या तुकड्यासारखे खडू असत. तांबड, निळे, हिरवे. जो खडू बेतायच्या कपड्यावर उठून दिसेल तो ते वापरी. त्यांची म्हातारी आई आईकडे बसायला येई. फडणीस आईची वाट बघून थकत. मग ते गळ्यातली टेप तशीच ठेवून आमच्या वाड्यापुढे उभे राहून अगदी बारक्या पोरागत हाका मारत. आय आय चल की घरला. लहान मुलाची भूमिका ते छान वटवत. त्याला आणखी उठाव येण्यासाठी ते पुढे म्हणत, मला भुका लागल्या ती. हे ऐकलं की मग माणसं हसत. एकदा भैरूबाच्या देवळापुढं गावातलाच तमाशा उभा केला. त्यात नायकू, शंकराडाव, गंगूबाई आणि एक देखणी बाई होती. तमाशा सुरू झाला. फडणीस तिथे गेले. अरे ये नायकिया, तुला लाज वाटते काही. जा तिकडे मारुतीच्या देवळापुढं तुझा तमाशा नाही. तमाशाला निक्षून विरोध करणारा संबंध गावातला एकमेव माणूस. ख्रिश्चन धर्मप्रसारक महारवाड्यात येत. काही लोक ख्रिश्चन होऊन लागले. फडणीस तिथे गेले. त्यांना हकलून लावलं. हिंदू धर्माचे गोडवे गायले. आबाचं आणि फडणीसांचं चांगलं जमे. चिलीम ओढण्यापुरते. दोघेही दिसायला तसेच. काटकुळे, उंच. आबा जरा वाकला होता एवढंच. तो कितीतरी दिवसापासून असा वाकलेला होता. मला तर अगदी लहानपणापासून आबा म्हातारा दिसे. एकदा वाड्यात एक मोठा बोका फिरत होता. तो कुणाला सापडत नसे. आबानं एके दिवशी त्या मोठ्या बोक्याला मारून टाकलं. मी त्यावेळी अगदी लहान होतो. मग मी म्हणू लागलो, आबा मारी बोका. मोठी माणसं मला तसं म्हणायला हवी आणि हसत. आबाही हसत. आबांची आणि फडणीसांची चिलीम ओढायची बैठक असे.
आबा त्यांच्या शिंप्याच्या दुकानात जात व तिथं दोघं दिलखुलास चिलीम ओढीत. चिलमीचा धूर सोडल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान झळके ते पाहण्यासारखे असे. फडणीसांच्या दुकानात एक मोठा गुळगुळीत लाकडी पाट होता. त्यावर कपडे ठेवून ते कात्रीत. त्या पाटाजवळ चिलमीच्या राखेनं ढेगुळी पडलेली दिसे. त्या सबंध तंबाखूचा व धुराचा वास दरवळत असे. घरातच त्याची एक शिलाईची शिंपी कामाची खोली. सारखं उठायला लागू नये म्हणून त्यांनी तिथल्या भिंतीला फुटभर आकाराची खिडकी पाडली होती. त्यांची आई आणि मालकीन त्या खिडकीजवळ येऊन बोलत किंवा फडणीस त्या खिडकीतून बोलत. एकदा अशीच माणसं बसली होती, गप्पा मारीत होती. तिथं फडणीस आणि आबा होते. झालं, चिलीम भरली. आबाला काय लहर आली कुणास ठाऊक. ती भरली आणि पेटल्या चिलमीचा उस करून आबानी इतक्या जोरात झुरका मारला की सारी माणसं भ्याली. कोणीतरी एकदम ओरडलं, काय पडलं? आणि मग सगळी माणसं हसू लागली. सबंध चिलमीची आंबानी एका झुरक्यात राख केली होती. आबाला पुढं दमा झाला. घरात जीव कुंडू लागला की तो उठून वाजरकराच्या चांदीला बसे. तो मला वाड्यातून दिसे. तिथंही त्याला धाप लागलेली असे. आबाच्या अखेरचे दिवस पाहून मला हळहळ वाटे. अजूनही त्या चांदीला किविलवाना चेहरा करून कोणीतरी मला यातून सोडवा रे अशा अर्थाचा भाव असलेला आबा मला दिसतो. आबा चिलमीचा फार मोठा भक्त होता. त्याच्या दणक्याच्या खिशात एक छोटी वस्तू, त्यात तंबाखू, चिलीम आणि चकचकीत एक पोलादी पट्टी, पानकणसाचा कापूस. आबा काड्याची पिठी कधीच वापरत नसे. आबा मग कुठेही बसला तरी पिशवीतून ती काळी करंद चिलीम काढे. एक फुटकी चिलीम आबा कितीतरी दिवस वापरत असलं मी पाहिलं होतं. त्यात एक गोल खडा असे. तो ती चिलीम तोंडातून आपटून काढत. मग तो चिलमीच्या धोरणानं काळा करंद झाला गोल खडा ते हातानं स्वच्छ करीत. तो चकचकीत खडा मग त्या चिलमीवरून तोंडाकडून टाकीत. मग तंबाखूनं चिलीम भरत तंबाखू चिलमीच्या तोंडावर ठेवून अंगठ्यानं तो दाबून जेवढी तंबाखू बसे तेवढीच बसवत. मग छापी काढत ते चिलमीच्या बुडाला लावायचं. मग चिलीम उजव्या पायाच्या चिमटीत धरत. मग पानकणसाचा कापूस जरा ओला करून त्या पट्टीवर डाव्या हाताच्या अंगठ्यानं पट्टीच्या कडेवर ठेवत. मग गारगोटीचा मोठा पांढरा खडा त्या पोलादी पट्टीवर मारीत. असे अनेक ठोके दिल्यावर तिथे ठिणगी पडे. काही वेळा ठिणग्या पडतात, तशा ठिणग्या पडून मग कापसातून धूर निघे. मग तो कापूस दाबून धरत. मग सारखा धूर निघे. असा पेटलेला कापूस ते चिलमीजवळ नेत व चिलीम पेटवत. दादानी बदली होऊन गावात आल्या आल्या चांगलाच जम बसवला. वाट्यानं दुसऱ्या दिल्ली शेती त्यांनी जिवलग मित्र बापू श्यामराव पाटील यांच्या सहकार्याने ताब्यात घेतली. वाटेकरी भावकीतलेच शंकर, पांडा अशी त्या भावभावांची नावं होती. मोठे दणकट, उंच गोरे पुष्ट, भारी कष्टाळू. कुळकायद्याने ही सारीच मास्तरची जमीन आपल्याला मिळेल या स्वप्नात ते रंग होते. श्यामराव पाटलांनी तलाट्याला सांगितलं, मास्तरच्या नावावर बीज पेरा लावा. बापू माझी नोकरी जाईल. जाऊ दे, मी तुला आयुष्यभर सांभाळीन, तू का काळजी करतोस? एक दिवशी दादाला बापूंनी सांगितलं, नांगर घेऊन गडी येतील तुमच्या शेतीतल्या रानात, तुम्ही या. आणि तिथं तलाट्याला बोलावलं. शेतीत नांगर आला. बापू दादांना म्हणाले, नांगर धरा. तलाठी आला. कोण कसतंय जमीन? बापूंनी तलाट्याला विचारलं. गुरुजी. मग बीज पेरा लावा तर. आणि मग तलाट्यानं बीज पेरा लावला. वाटतं करायला वाटत होतं कुठं जाते या जमीन. मग एके दिवशी त्यांना कळलं तेव्हा ते हादरलेच. मग बापू कितीतरी दिवस त्या तलाट्याला जोंधळ्याची पोती, शेंगांची पोती, गुळाची ढेप, केळीचे घड देत होते. एके दिवशी तलाठी म्हणाला, बापू घरी जोंधळे नाहीत. बापूंनी सोप्यातली पोत्यांची थडी दाखवली आणि तुला पाहिजे तितकी घेऊन जा असं सांगितलं. तलाट्यानं जीप गाडी आणली, पोत्यांनी भरली आणि घेऊन गेला. असंच बापू त्याला काही बाई देत राहिले. गुरुजींच्या ताब्यात सारी जमीन आली. त्यांच्या वाड्यात एक कुळ राहत होतं, खुचीकर मामा. चांगला तगडा माणूस, पैलवान असावासा. त्याची बायको भलतीच देखणी, पोरी आणि एक मुलगा. एक मुलगी घोरपडे दुकानदाराला दिली, थोरली. ती पण फार देखणी होती. घोरपडे दुकानदार गुरुजींचे सच्चे मित्र. बोक्यासारखा माणूस, पण तो एका खुनाचा साक्षीदार असल्याने भिवून काळी पैलवान झाला होता. त्याने आपल्या दुकानात खडूने बोर्ड लिहिला होता, देव तारी त्याला कोण मारी. मला तो बोर्ड पाहून गंमत वाटे. दुकानदार देवावर हवाला ठेवून बसला होता.
त्यावेळी गावात 2-3 खून पडले होते. ती पुढारी मंडळी होती. आम्ही आमच्या गावात यायच्या आधीच या घटना घडल्या होत्या. एक खुनाचे घोरपाडे साक्षीदार होते. वाड्याच्या बाहेरच्या खोलीत राहत. एकदा त्यातला एक पोलीस गुरुजींना म्हणाला, गुरुजी खोचीकर मामाला हळूच घालवा. तो कुळ कायदा दाखवील आणि तुमचं घर कुळ कायद्यात जाईल. मास्तरनी त्यांना सांगितलं, मामा आमचं पाहुणं येणार आहेत. बहीण तिची मुलं मेहुणा इथंच राहणार आहेत. आम्हाला जागा पुरणार नाही. तुम्ही दुसरं घर पहा. खोचीकर मामानं घर सोडलं. मग गुरुजीनं घर चांगलं केलं. अंगणातली फरशी ओबडधोबड होती. फरशी म्हणजे मोठे मोठे दगड टाकले होते. चुलत भावांच्या जनावराचं शेण मूत पाणी आमच्या फरशीवर ये. घाण वास ये. मग दादाने नवी फरशी घातली. विठ्ठलवाडीचा एक गवंडी सांगितला. फरशी घालताना त्याचे भाव विचारे, काय करताय? फरशी हाय की चांगली, म्हशी घ्यायची आहेत. त्यांना ते पटलं, पण त्यांना वाटत होतं फरशी घालू नये. मास्तरांनी फरशी घालताना चढ केला. पाणी साठायचं बंद झालं. वाडीचा गवंडी चांगला होता. दादा त्याच्या वाडीवर मास्तर होते. वाडीत त्यांचा जम बसला होता. पहिले मास्तर काही काम करत नव्हते. मुलं कामाला शेतात, त्यांना बरी पडत. त्यामुळं नव्या मास्तराचं काही ना बरं वाटना. ते वेळेवर येत, अभ्यास घेत, वेळेवर घंटा देत. वाडीतली माणसं म्हणत, या मास्तराला दुसरं काम हाय का नाही? हा वाडीचा गवंडी काळा कभिन्न दणकट, डोक्यावर तपकिरी छापडीची टोपी, मोठा आवाज. फरशीत लोखंडी कड्या बसवल्या होत्या. शिळी व गाय बांधायला पाववाल्याची आई मास्तरीण होती. त्यांची बरीच जमीन होती, पण ती कुळ कायद्यानं गेली. नवरा जुना BA शिकलेला, फाड इंग्लिश बोले, पण वेडा होता. काही काम करीत नसे. 5-6 पोरं होती. बायकोच्या पगारावर भागत नसे म्हणून पोराला पाव विकायला लावलं. कुलकर्णीबाईंचा मुलगा पाव विकतो हे पाहून मला आश्चर्य वाटे व कणवही ये, पण तो रोज ताजे पाव दे. आई शेळीचं चांगलं डिस्कीभर दूध साखर घालून तापवून दे. हे ताजे पाव त्यात बुडवून खायला मला मजा वाटे. मी 2-3 कप दूध रोज हाणे. मी आधीच गोरापान, त्यात आता दूध, तूप, लोणी, घरचं धान्य, माळवं, सगळी चंगळ म्हणून माझी तब्येत चांगली झाली. चुलत चुलते चांगला शिकला म्हणून कौतुक करत. धाकले चुलते मला खळ्यावर म्हणत, हे हान बैल, माणसाला सगळं यावं, पातं धर, 1-2 वेडे काढ. कुसचाराला बैल नीट चालत नसत, वाकडी चालत. कधी खळ्याच्या बाहेर जात. मग गुरुजी म्हणत, त्याला कशाला पाहिजे शेती कराय. मग मला जरा बरं वाटे. यापूर्वी आम्ही कराड तालुक्यातल्या दुशेरे या गावी होतो. दादाने अतिशय उत्तम काम केलं. त्यांची आणि घरमालक संताराम अप्पा यांची चांगली मैत्री झाली. भावागत वागत. त्यांच्या बायकोला भाऊ नव्हता, सगळ्या बहिणीच. गुरुजींना ती भाऊ मानी. धन्यवाद. आज इथे रंगराव पाटील यांच्या गंध फुलांचा या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.